हत्तीरोग निर्मूलनासाठी आरोग्य प्रशासन सज्ज झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आपण सध्या भंडाऱ्याच्या तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात आहोत आणि आपल्यासोबत येथील आरोग्य कर्मचारी अधिकारी आहेत आपल्यासोबत आणि त्यांच्याकडून आपण थेट जाणून घेऊया। काय सांगाल सर, कशा प्रकारच्या योजना आपण यासाठी केलेल्या आहेत? हत्तीरोग निर्मूलनाच्या काय आपण पाऊल यासाठी उचलले जातात? मी डॉक्टर शंकर दशरथ कैकाडे, जिल्हा युतापो हत्तीरोग अधिकारी, जिल्हा भंडारा। आपला सर्वांना विनंती करतो की हत्तीरोग हा एक अत्यंत दुर्मिळ असा आजार आहे। यांना अपंगत्व सुद्धा येतं। हा एका क्युलेस डासामार्फत होणारा आजार आहे। या गंद्या गढूळ पाण्यामध्ये, टॉयलेटच्या संडासमध्ये याचा जे आपला मच्छर वाढतो आणि तो रिपीटेडमध्ये आपल्याला चावल्यानंतर याचे जंतू आपल्या शरीरात किमान 10 ते 12 वर्षापर्यंत घर करून राहतात आणि नंतर याचा हत्तीरोगाचा प्रादुर्भाव आपल्या पाया आणि हाताला दिसतो। पाय असा 10 ते 15 किलोचा मोठा होतो। ऋण चालू शकत नाही, अपंगत्व येतं किंवा समाजात वावरू शकत नाही। अशा हत्तीरोगाला टाळण्यासाठी आपल्याला एक दिवसीय समूळ उपचार मोहीम महाराष्ट्र शासनाने आपल्या दारापर्यंत आणलेली आहे। मी सर्व जनतेला विनंती करतो की आपण ह्या आमच्या आरोग्य सेवक, आरोग्य आशाताई आणि आरोग्य कर्मचारी आपल्या गृहभेटी दरम्यान आपल्या दारापर्यंत येणार आहे। त्या आपल्याला उंचीनुसार गोळ्या देणार आहे, त्या आपण प्रत्यक्ष त्यांच्या समोर खाव्या आणि या रोगाचा नायनाट करावा। धन्यवाद। नक्कीच खरं पाहायला गेलं तर आपण बघू शकतो इथं औषध वितरण जे आहे या पद्धतीने इथं सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। प्रत्येक जिल्हा स्तरावर असो, तालुका स्तरावर असो, प्रत्येक जे शासकीय रुग्णालय आहेत त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आता आरोग्य कर्मचारी जे आहेत ते तैनात पाहायला मिळतात आणि जे रुग्ण येतील त्यांना औषध पुरवण्याचं काम करत आहेत। आपल्यासोबत खरं पाहायला गेलं तर यावर बोलण्याकरिता काही वरिष्ठ अधिकारी सुद्धा आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारची ही योजना आहे आणि आपण कशा प्रकारे याला इम्प्लिमेंटेशन करायला लागलेलं आहे। भंडारा जिल्ह्यातील तुमसर, लखनी आणि मोहाडी या 3 तालुक्यांमध्ये आपण 3 जे ड्रग्ज आहेत इथं आयव्हरमेक्टिन, DEC आणि अल्बेंडाझोल अशा 3 वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रग्जने आपण इथं हत्तीरोगाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रत्यक्षात गोळ्या खाऊ घालण्याचं ही मोहीम आहे। तर या मोहिमेमध्ये मी सर्वांना आवाहन केलेलं आहे त्याप्रमाणे सर्वांनी सहकार्य करावं आणि इथं आयव्हरमेक्टिन हे जे औषध आहे हे तुमच्या उंचीनुसार दिले जाणार आहे आणि DEC आणि अल्बेंडाझोल हे तुमच्या वजनानुसार दिले जाणार आहे। तर सर्व कर्मचाऱ्यांना आपण सहकार्य करावं आणि त्याप्रमाणे हे औषध सर्वांनी प्राशन करावं। हे औषध कशा पद्धतीने दिलं जाणार आहे? प्रत्येकाच्या घरी नेऊन दिलं जाणार आहे की काय नेमकं? नाही, ह्याच्यामध्ये आपण आपले सगळे जे कर्मचारी आहेत ते घरोघरी प्रत्यक्षात जाऊन प्रत्यक्षात गोळ्या खाऊ घालणार आहेत। इथं कोणत्याही प्रकारे गोळ्यांचं वाटप केलेलं जाणार नाहीये, कारण गोळ्या वाटप केल्यानंतर इथं खाण्याचं प्रमाण खूप कमी आढळलेलं आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला ही मोहीम पुन्हा पुन्हा राबवावी लागत आहे। तरी सर्व जनतेला विनंती आहे की ही कर्मचाऱ्यांसमोरच गोळ्या खाव्यात, जेणेकरून अशा प्रकारची मोहीम आपल्याला पुन्हा राबवावी लागणार नाही। नक्कीच खरं पाहायला गेलं तर आजपर्यंत हत्तीरोगाच्या गोळ्या ज्या आहेत प्रत्येक घरापर्यंत दिल्या जात होते, मात्र आता त्या गोळ्या जे अधिकारी जे कर्मचारी प्रत्येक घरापर्यंत गोळ्या आणून देणार आहेत ते कर्मचाऱ्यांच्या समोरच त्या गोळ्या खाव्या अशा प्रकारची पद्धत आता आरोग्य विभागाने अवलंबलेली आहे आणि प्रत्येकापर्यंत या गोळ्या पोहोचाव्या, प्रत्येकाने त्या खाव्या व हत्तीरोगाचं निर्मूलन व्हावं यासाठी आता अनोखी एक मोहीम जी आहे आरोग्य विभागाने सुरू केलेली आहे। यामुळे नक्कीच आता हत्तीरोग बरा होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे। रुबी सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।